पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र अगवणे यांची सून वैष्णवी अगवणे हिच्या आत्महत्येनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक तपशील आता समोर येत आहे। वैष्णवी अगवणे हिचा तिच्या सासऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला। या छळाला कंटाळून वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली होती। तिच्या जाण्यानं पिंपरी चिंचवड मधील कसपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। यावेळी वैष्णवींच्या वडिलांनी रडत रडत आपल्या मुलींवर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगितली। लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यांनी सासऱ्यांची वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली। वैष्णवी 1.5-2 महिन्यांनी घरी आली की म्हणायची पप्पा पैसे द्या। अगवणे कुटुंबियांनी वैष्णवीला खूप टॉर्चर केले। तिला घालायला साडी आणि ड्रेसही नसायचा। लग्नानंतर श्रावण महिन्यात गणपती गौरी आले तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या। आम्ही त्या चांदीच्या गौरी त्याला पुरवल्या। याशिवाय लग्नात मी अगवणे कुटुंबाला चांदीची 5 ताट दिली होती। या ताटाचे वजन 7.5 किलो इतके होते। तसेच 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडीही आम्ही जावयाला दिली होती, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले। अधिक महिन्यात मी जावयाला सोन्याची अंगठी दिली होती। वैष्णवी घरी आली की काहीतरी मागायची। मी दर 1.5-2 महिन्यांनी ती घरी आली की 50,000 ते 1,00,000 रुपये तिला द्यायचो, असेही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले। वैष्णवी आणि तिच्या नवऱ्यात सतत कटके उडत होते। सासू तिला टॉर्चर करायची, तुला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही असे म्हणायची। आम्ही याबाबत विचारल्यावर म्हणायची आमच्याकडे 3 बाया कामाला आहेत, तिला काय काम पडतं। मात्र आमची पाठ वळाली की वैष्णवीला पुन्हा त्रास दिला द्यायचा। वैष्णवी घरी आल्यानंतर आम्हालाही सगळं सांगायची। तिच्या नणंदेने 2 महिन्यापूर्वी वैष्णवीला खूप मारलं होतं, तिच्या अंगावर तुंकली। दोघी माई लेकींनी तिला बालेवाडीपर्यंत गाडीतून टॉर्चर करत आणले। तेव्हा माझी मुलगी म्हणाली की मी नदीत उडी टाकेन। इकडे घरी आल्यावर मी सासू नणंद आणि जावयांचे पाय धरले। माझ्या मुलीचं चुकलं असेल तर माफ करा, असंही मी म्हणालो। आम्ही मुलीचा संसार वाचवायला खूप प्रयत्न केले। 2 महिन्यापूर्वी जावयाने माझ्याकडे 1.5 लाखांचा मोबाईल मागितला, तो देखील मी दिला, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले।